छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील सत्तारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यात एक बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री शिंदे, अब्दुल सत्तार, भुमरे, संजय शिरसाटांसह पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती। एकनाथ शिंदे आणि सत्तार यांच्यात 3.5 तास चर्चा झाली। युती धर्म पाळा असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिल्याची शिंदेंची माहिती। 4 जूनपर्यंत तोडगा निघेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले, तर फडणवीसांची चर्चा करून निर्णय घेणार सत्तारांचं वक्तव्य। बिलकुल ते आता उद्या बसतात ते एकत्र आणि एकत्र बसून त्याच्यावर पण तोडगा निघेल। कारण शेवटी महायुतीने आम्ही 17 जागा लढवतोय, 17 जागा महायुतीत जिंकणार आहे। त्यामुळे पूर्णपणे बहुमत जे आहे, मेजॉरिटी आहे, नंबर जे आहेत महायुतीकडे जास्ती आहेत। पण अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। अब्दुल सत्तार आहेत। सत्तार साहेब, तुमची नाराजी दूर झालेली आहे का? बंड शमला आहे का? काय सांगाल तुम्ही? एक तुम्ही लक्षात ठेवा, आमचे नेते आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेब जे बोलले ते अंतिम राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उद्याही सीएम साहेबांशीही भेटायचं, त्यांच्याशीही भेट होईल आणि अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल। राज्यामधल्या एकंदरीत युतीला आमच्यामुळे कुठं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर अब्दुल सत्तार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, या ठिकाणी संभाजीनगरचे सर्व पदाधिकारी होते। सर, तुमची मीटिंग जवळपास 3 ते 3.5 तास मीटिंग चाललेली आहे। अर्ध्या रात्री मीटिंग पार पडली, नक्की मीटिंग मध्ये काय झालेलं आहे? नाराजी दूर झालेली आहे, तोडगा निघालेला? मीटिंग मध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे त्याचा तंतोतंत पालन होईल आणि मी मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहे। नक्की फॉर्म मागे घेणार आहात का सर तुम्ही? निश्चित मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तुम्हाला बोलतो। तुमची नाराजी दूर झाली का? मी उद्या बोलतो। नक्कीच हे होते अब्दुल सत्तार आणि उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर बोलणार असं त्यांच्याकडून सांगण्यात आले। त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली आहे का? एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत काय झालं आता हे उद्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्पष्ट करणार असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अजय सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई।